मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC, ज्याला आपण ST महामंडळ म्हणून ओळखलं जातो, या ST महामंडळात तब्बल 17,450 जागांसाठी मोठी भरती राबवली जाणार आहे. तर या भरतीबद्दलची संपूर्ण माहिती, तसेच कोण कोण या भरतीसाठी पात्र असेल, कोणत्या पदांकरता ही भरती असेल आणि त्यासाठी किती पगार दिला जाणार आहे, याबद्दलची सविस्तर अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. तत्पूर्वी आपण आपल्या जॉबवाला यूट्यूबर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण नोकरीविषयक व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रहो, नोकरीच्या शोधात असलेल्या महाराष्ट्रातील हजारो तरुण तरुणींसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे. कारण ST महामंडळ लवकरच 17,450 पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया राबवणार आहे. तसं अजून जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते ST महामंडळाकडून निघालेलं नाही, परंतु चालक आणि सहाय्यक म्हणजे ड्रायव्हर आणि कंडक्टर या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेचा मुख्य उद्देश भविष्यात दाखल होणाऱ्या 8,000 नवीन बसेससाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवणे हा असणार असून या भरती प्रक्रियेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना किमान 30,000 रुपये मासिक वेतन मिळू शकतं. तसंच निवड झालेल्या उमेदवारांना ST महामंडळाकडून प्रशिक्षणसुद्धा दिलं जाणार आहे. आता मित्रहो, अजून ऑफिशियल नोटिफिकेशन ST महामंडळाकडून जरी निघालेलं नसलं तरी ही जी भरती प्रक्रिया आहे ही ई-निविदा पद्धतीने मनुष्यबळ पुरवठादार संस्थांमार्फत राबवली जाऊ शकते. निवड झालेल्या उमेदवारांना किंवा मनुष्यबळाला भाडे तत्वावरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती 3 वर्षाच्या कालावधीसाठी घेतले जाईल. शैक्षणिक पात्रता जी आहे ती किमान 10वी पास किंवा 12वी पास असू शकते. चालक या पदासाठी जड वाहन चालक परवाना म्हणजेच हेवी व्हेकल ड्रायव्हिंग लायसन आवश्यक असणार आहे. तसंच जड वाहन चालवण्याचा अनुभवसुद्धा आवश्यक असणार आहे. वाहक म्हणजे सहाय्यक या पदासाठी, कंडक्टर या पदासाठी वाहक परवाना हा आवश्यक असणार आहे. आता विशिष्ट किमान आणि कमाल वयोमर्यादा जी आहे ती जाहिरात निघाल्यानंतरच आपल्याला समजेल. ही जी भरती प्रक्रिया आहे ही कंत्राटी भरती प्रक्रिया असल्यामुळे पारंपरिक सरकारी भरती प्रक्रियेपेक्षा थोडी वेगळी असू शकते. ही निवड मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थेद्वारे केली जाणार असून महामंडळाच्या नियमानुसार चाचणीसुद्धा घेतली जाण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज मागवण्यात येतील, त्यासाठी ठराविक मुदत दिली जाऊ शकते. नंतर कागद तपासणी, यामध्ये आवश्यक शैक्षणिक आणि व्यावसायिक कागदपत्रे, लायसन, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी तपासले जातील. त्यानंतर लेखन आणि चाचणी या संभाव्य परीक्षा होऊ शकतात. काही विशिष्ट पदांसाठी लेखी परीक्षा किंवा चाचणी घेतली जाऊ शकते. उदाहरणार्थ चालक पदासाठी ड्रायव्हिंगची टेस्ट घेतली जाऊ शकते उमेदवारांची. त्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय आणि शारीरिक तपासणी केली जाईल आणि निवड झालेल्या उमेदवारांना ST महामंडळाकडून आवश्यक प्रशिक्षण दिलं जाणार आहे. संस्थेमार्फत निवडलेल्या उमेदवारांची महामंडळात ही नेमणूक केली जाईल. आता आवश्यक कागदपत्रे मित्र आपण बघितलेलीच आहेत, तरीसुद्धा परत एकदा मी आवश्यक कागदपत्रे सांगतो. यामध्ये आधार कार्ड, शैक्षणिक गुणपत्रिका, 10वीचं आणि 12वीचं प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र जर लागू असेल तर, जड वाहन चालक परवाना, वाहक परवाना, डोमासाईल प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे फोटो आणि इतर आवश्यक शासकीय प्रमाणपत्रे. मित्रहो, या ठिकाणी एक लक्षात ठेवा, ही भरती प्रक्रिया आपल्या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक योजना किंवा निर्णयाचा भाग आहे, ज्यामुळे महामंडळाच्या सेवा सुरळीत ठेवण्यास आणि प्रवाशांना अखंडित बससेवा पुरवण्यास मदत होणार आहे. आपल्याला भरतीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादीची आत्ता माहिती सांगितलीच आहे, परंतु अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर आपल्याला जर सविस्तर माहिती हवी असेल तर आपण आपल्या जॉबवाला यूट्यूबर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, म्हणजे जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर परत एक नवीन व्हिडिओ मी या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन येईल.
आणि तसंच आपण या एस टी महामंडळाच्या वेबसाईटला सुद्धा व्हिजिट द्यायची आहे, म्हणजे तुम्हाला त्या वेबसाईटवरून सुद्धा ही माहिती मिळेल. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करा. म्हणजे एस टी महामंडळ ही मोठ्या प्रमाणावरती भरती प्रक्रिया राबवत असून कोणत्याही परीक्षेविना ही पदं भरली जाणार आहेत हे इतर उमेदवारांच्या सुद्धा लक्षात येईल आणि ते या संधीचा लाभ घेऊ शकतील. धन्यवाद.